पाहूयात, ठीक आहे. वेगळ्या टाईपचा प्रॉब्लेम. हां. स्वतः प्रॉब्लेम असा आहे, आता इथं काय केलं जातं, 1-2 व्हॅल्यूज मिसिंग असतात आणि ते तुम्हाला फाइंड आउट करायला विचारतात. स्वतः त्याच्या आधी आपण पाहूयात, की इक्वालिटी ऑफ टू मॅट्रिक्स. इक्वालिटी ऑफ टू मॅट्रिक्स. 2 मॅट्रिक्स इक्वल केव्हा म्हणायचे? जर त्या दोघांची ऑर्डर सेम असेल अँड त्यातले प्रत्येक कंपोनंट त्या पर्टिक्युलर कंपोनंट सोबत इक्वल असेल, तर तो मॅट्रिक्स ते 2 मॅट्रिक्स इक्वल असणार आहेत. ठीक आहे. इफ A and B are said to be equal, if if their orders are same and corresponding elements are equal. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आर इक्वल म्हणजे काय, समजून घेऊयात आपण एक्झाम्पलच्या साह्यानं. अगेन आपला फेवरेट 2x2 द मॅट्रिक्स A B C D. B आहे E F G H. ठीक आहे. देन A इक्वल टू B if and only if A is equal to E, B is equal to F, C is equal to G, T is equal to H. म्हणजे काय, हा जो A आहे आणि E आहे दोघं इक्वलच पाहिजे. B आहे, F आहे इक्वल पाहिजे, C आहे, G आहे इक्वल पाहिजे, D आणि H इक्वल पाहिजे. तर हे करस्पॉन्डिंग एलिमेंट जेव्हा इक्वल असतील तेव्हाच आपण ते 2 मॅट्रिक्स इक्वल आहेत असं म्हणू शकतो. अदरवाईज ते 2 मॅट्रिक्स इक्वल नसणार आहेत. इक्वालिटी ऑफ टू मॅट्रिक्स कळलंय? तर इथं जे काही मॅट्रिक्स मध्ये ना सगळा पोझिशनचा खेळ आहे पहा. कोण कुठल्या पोझिशनला काय कसं अँड सो ऑन. ठीक आहे. ओके. चला तर आपण एक्झाम्पल घेऊयात. एक्झाम्पल असं आहे, इफ A इज इक्वल टू x 2 minus 5 3 1 2y and B is equal to 2y plus 5 6 आणि minus 15. नाही, सेकंड रो आहे 9 3 minus 6. प्रॉब्लेम इथं संपला नाही, प्रॉब्लेम पुढे कंटिन्यू आहे. अँड इफ CA is equal to B, find X and Y. हा पण प्रॉब्लेम तुमच्या एक्झामला विचारलेला आहे. जेव्हा अशा टाइपचे प्रॉब्लेम येतात, हा जर शॉर्ट प्रॉब्लेम असेल तर 2 मार्क्सला येतो. जर थोडासा लेंदी असेल तर ह्या टाइपचे प्रॉब्लेम्स 4 मार्क्सला पण येतात एक्झामला तुम्हाला. ठीक आहे. ओके. स्वतः आपल्याला एक्स आणि वाय फाइंड आउट करायचंय. इथं आपल्याला इक्वालिटीचा यूज करायला लागणार आहे. इक्वालिटी का? कारण हे जे काही इक्वेशन दिलंय ते इक्वालिटीच्या फॉर्म मध्ये आहे. त्यासाठी आधी आपल्याला काय लागेल, 3a ची व्हॅल्यू लागेल, कारण आपल्याला 3a आणि b हे दोघं इक्वेट करायचे आहेत. 3a कसा फाइंड आउट करणार बरं?
ए ला 3 ने मल्टिप्लाय करणार आतमध्ये. 3 इंटू एक्स, 3 इंटू 2, 3 इंटू -5. चला सॉल्व करायचंय सोबत सोबत. 3 इंटू 3, 3 इंटू 1, 3 इंटू 2y. काय मिळालं आपल्याला? 3a, 3x, 6, -15, 9, 3, 6y. ठीक आहे. हा 3a मिळाला, बट आपल्याला काय दिलंय? इक्वेशन काय आहे आपलं गिवन मध्ये? 3a इज इक्वल टू b. करा बरं मग 3a आणि b ला इक्वेट. 3a ची व्हॅल्यू आहे 3x, 6, -15, 9, 3, 6y. जर चुकून एखादी व्हॅल्यू जर कॅल्क्युलेशन मध्ये चुकली माझ्याकडनं तर करेक्ट करत चला, तसंच कॅरी फॉरवर्ड करू नका किंवा कसं सांगायचं काय. बिकॉज शेवटी मी पण माणूस आहे, छोट्या मोठ्या मिस्टेक्स कॅल्क्युलेशन्स मध्ये होत असतात. म्हणजे पुढे चुकीचं सॉल्व्ह नको व्हायला. तुम्ही पण क्रॉस व्हेरीफाय करत चला. क्लिअर? तर हा जो मॅट्रिक्स आहे हा आपल्याला इक्वेट करायचा आहे बी मॅट्रिक्स सोबत. 3a इज इक्वल टू बी. बी मॅट्रिक्स आहे आपला 2y प्लस 5, 6, -15, 9, 3, 6y. आता मॅट्रिक्स कुठलाही पण इक्वेट -6. होतो. काय काय काय? मायनस अच्छा अच्छा, हा इथं -6 आहे ना, बरोबर. आता कुठलेही दोन मॅट्रिक्स आपण इक्वेट करतो म्हणजे काय करतो बरं? त्याचे सगळे करस्पॉन्डिंग एलिमेंट इक्वेट करायचे. स्वतः फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही ह्या स्टेप पर्यंत आलात, हे चूक आहे का हे बरोबर आहे हे कसं ओळखायचं माहितीये का? एक्स आणि वाय वाल्या पोझिशन सोडून बाकी पोझिशन मॅच करताय का ते चेक करायचं. जर त्या मॅच करत असतील देन येस तुम्ही ह्या स्टेप पर्यंत बरोबर आलात. म्हणजे काय माहितीये का? आता ही फर्स्ट पोझिशन सोडून द्या. सेकंड पोझिशन इक्वल आहे का? आहे. थर्ड पोझिशन इक्वल आहे का? आहे. ही नंबर वाली पोझिशन इक्वल आहे का? आहे. ही नंबर वाली पोझिशन इक्वल आहे का? आहे. सो एक्स आणि वाय वाल्या पोझिशन सोडल्या तर बाकी पोझिशन मॅचअप करायला पाहिजे, तरच तुमचे ते दोन मॅट्रिक्स इक्वल आहेत. समटाइम्स जर काही कॅल्क्युलेशन मिस्टेक झाले तर तुम्हाला ह्या स्टेपला आयडेंटिफाय व्हायला पाहिजे. त्यामुळं मॅथ्स मध्ये कॅल्क्युलेशन एरर पण अवॉइड करता येतात जर तुम्ही प्रॉपर तुम्हाला टेक्निक्स माहित असतील तर. म्हणजे नाही का, बरेच मुलं म्हणतात सर आन्सर चुकलंय हे ओळखायचं कसं? तर ते प्रत्येक स्टेपला आपल्याला व्हेरीफाय करता येतं की तुमचा आन्सर चूक आहे की बरोबर किंवा करेक्ट किंवा रॉंग आहे ते. राईट? ह्या स्टेपला जर आपल्या बाकीच्या एंट्री मॅचअप करताय म्हणजे यस वी आर राईट, अदरवाईज काहीतरी तर मिस्टेक झालेली असणार आहे आपल्याकडून. ठीक आहे. सो आता इक्वॅलिटीची डेफिनेशन पाहिली. जेव्हा दोन मॅट्रिक्स इक्वल असतात तेव्हा करस्पॉन्डिंग एलिमेंट काय असतात? इक्वल असतात. बरोबर? हा. तो आपला 3x वाला एलिमेंट आहे हा कशासोबत इक्वेट असणार आहे? 2y प्लस 5. आता हा 6 इक्वल टू 6 घ्यायची गरज आहे का? नाही. त्यात x पण नाहीये, y पण नाहीये. वेस्ट आहे, तो घ्यायचा नाही. -15 इक्वल टू -15 घ्यायची गरज आहे का? नाही. 9 इक्वल टू 9 घ्यायची गरज आहे का? नाही. 3 इक्वल टू 3 घ्यायची गरज आहे का? नाही. 6y इक्वल टू -6 घ्यायची गरज आहे का? येस. का? कारण त्यात y आहे. क्लिअर? आता याच्यावरनं y ची व्हॅल्यू फाइंड आउट होईल आपली काय? 6y इज इक्वल टू -6, y इज इक्वल टू -6/6 -1. y ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? -1. आणि आता जो काय आपला फर्स्ट इक्वेशन आहे त्यात आपण y ची व्हॅल्यू पुट करणार आहे. इन इक्वेशन 3x इज इक्वल टू 2y plus 5. So 3x is equal to 2 into -1 plus 5. So 3x is equal to -2 plus 5 equal to 3. So 3x is equal to 3. X is equal to 3 upon 3, which is equal to 1. Hence x is equal to, खाली आन्सर काय लिहिणार? Hence x is equal to 1 and y is equal to, this is our final answer.
ह्या टाईपचे प्रॉब्लेम्स छोटा असेल तर 2 मार्क्सला येतो, मोठा असेल तर 4 मार्क्सला येतो. एक प्रॉब्लेम फिक्स येणार आहे तुम्हाला मॅट्रिक्स वरती, ह्या अल्जेब्रा वरती. अल्जेब्राचा प्रॉब्लेम जो असणार आहे तुमचा, तो तुम्हाला तिन्ही चारही सगळ्या मेथड एकाच प्रॉब्लेम मध्ये एक्झामिनर पुट आउट करतो किंवा तुमच्याकडून रिवाइज करून घेत असतो. म्हणजे असं नाही मला फक्त ऍडिशन येते आणि स्केलर मल्टिप्लिकेशनचं लॉजिक माहित नाही. मग ऍडिशन वाला प्रॉब्लेम आला की मी फक्त तिथं टॅकल करेन. असं होत नाही. सगळ्या कॉन्सेप्ट एकत्र विचारले जातात. क्लिअर? ओके. चला वन मोर प्रॉब्लेम घेऊयात आपण आता. नेक्स्ट पेज वरती घेतो मी याला. ठीक आहे. फाइंड एक्स वाय झेड. आता आपण जे प्रॉब्लेम पाहतोय ना ऍक्च्युअल हे सगळे तुमच्या एक्झामला आलेले आहेत. ठीक आहे. सगळे एक्झामचे प्रॉब्लेम आहेत सगळे. एक पण असं नाही की जो एक्झामचा नाहीये. त्यामुळं हेच प्रॉब्लेम तुम्हाला तुमच्या युनिट टेस्टला कुठेतरी पाहायला मिळतील. फक्त आकडे चेंज होऊन येतील फार फार तर. तुमच्या फायनल एक्झामला पण हेच प्रॉब्लेम कुठेतरी पाहायला मिळतील. फक्त आकडे चेंज होतील. याच्या व्यतिरिक्त काहीच होणार नाही. जे काय माझे शब्द आहेत ना तुम्हाला नंतर जेव्हा तुम्ही युनिट टेस्ट द्याल कॉलेजमधली किंवा फायनल एक्झाम द्याल तुमच्या कॉलेजमधली तेव्हा टिकतो आठवेल, की यार हां, सरांनी असं सांगितलं होतं आणि तेच प्रॉब्लेम की फक्त याच्यात आकडे चेंज झाले. कारण तुमचा पॅटर्न फिक्स आहे, तुमच्या मेथड्स फिक्स आहेत, सगळं फिक्स आहे. फक्त फार फार तर प्रॉब्लेम मधले आकडे चेंज होऊ शकतात. बाकी तुमच्या स्टेप्स, मेथड्स, फॉर्म्युले काही चेंज होणार नाही. त्यामुळं मॅथ्स शिकत असताना ट्रस्ट द प्रोसेस. प्रोसेस शिका. लर्न द प्रोसेस. राइट? नॉट द एक्झाम्पल. म्हणजे एक प्रोसेस शिकले ना तुम्ही हजारो एक्झाम्पल सॉल्व्ह करशाल. बट हजारो एक्झाम्पल पाठ करून पण कदाचित तुम्ही ती एक प्रोसेस शिकू नाही शकत. इट्स कॉल्ड अ मॅथ, राइट? एका फॉर्म्युलावरनं एक फॉर्म्युला कळाला ना तुम्ही हजारो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता आरामात विदाऊट एनी टेन्शन. बट ते तुम्ही 1000 प्रॉब्लेम पाठ करून एक्झामला गेले आणि त्या 1000 प्रॉब्लेम मधला पण जर तुम्हाला फॉर्म्युला माहित नाही आणि फक्त पाठ करून गेले आणि कळलं की प्लसचं मायनस झालंय तरी तो प्रॉब्लेम डिफरंट होऊन जातो. तो 1001वा प्रॉब्लेम होऊन जातो, तो की तुम्हाला माहीतच नसतं, राइट? बट हे जर तुम्ही फॉर्म्युला लर्न केला असता, प्रोसेस माहित असती तर येस डेफिनेटली तुम्ही त्याला टॅकल केलं असतं. त्यामुळे आजपासनं मॅथ्स समजून घ्या. डेफिनेटली मॅथ्सला खूप छान स्कोर येईल तुमचा. ठीक आहे. घेऊयात आपण आपल्या प्रॉब्लेमकडं. एक्झाम्पल find x, y, z. If तर एक मॅट्रिक्स इक्वेशन दिलंय तुम्हाला 2 plus x minus 1 3 0 y z 4 1 3 plus 1 plus x 2 3 0 1 plus y 4 2 3 5 equal to 6 1 6 0 minus 1 6 6 4 8. ठीक आहे. तो आपल्याला अगेन हे पण इक्वेशनच्या फॉर्मॅट मध्ये दिलंय. लेफ्ट हँड साइड एक आहे आणि इक्वल टू राईट हँड साइड आहे. आपल्याला इथं पण फर्स्ट ऑफ ऑल ऍडिशन ऑफ टू मॅट्रिक्स यूज करायचंय. आफ्टर दॅट इक्वॅलिटी ऑफ टू मॅट्रिक्स यूज करायचंय. क्लिअर? फर्स्ट अपॉन आपण जे काही LHS ची ऍडिशन असणार आहे ती आपण फाइंड आउट करूयात. ठीक आहे. आता इथं फर्स्ट काय होईल 2 plus x plus 1 plus x. Then -1 plus 2 3 plus 3. हे सगळे आकडे बरोबर येत आहेत का? क्रॉस चेक करत चला तुम्ही पण. 0 plus 0 y plus 1 plus y 2 plus 4 4 plus 2 1 plus 3 3 plus 5. ह्या साईडला काय आहे आपलं 6 1 6 0 -1 6 6 4 8. ठीक आहे. चला 2 plus 1 3 x plus x 2x 3 plus 2x
-1 +2 +1 3 + 3 6 0 + 0 0 1 + y + y म्हणजे काय 1 + 2y 2 + 4 6 4 + 2 6 4 8 equal to 6 1 6 0 -1 6 6 4 8 ठीक आहे 6 4 8 आता ह्या स्टेप पर्यंत आपण चूक आहे का बरोबर आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करायचंय. कसं करणार आपण जे काही x आणि y इथं आपल्याला XYZ पण होतं ना Z मिसिंग आहे का इथं आपला एक मिनिट Z+4 अच्छा इथं हा 2 नाहीये इथं हा Z आहे लक्षात घ्या. Z ला आपण आहे ना आता एक काम करू Z चं नोटेशन आहे ना असं Z द्या आणि त्याला मध्ये असं आडवे करा म्हणजे आपल्याला Z लक्षात येईल इथनं पुढं. ठीक आहे म्हणजे हे पहा आपण जेव्हा पुढे येत असतो ना आपल्या स्टेप्स बरोबर आहेत की नाही किंवा चुकल्यात हे क्रॉस व्हेरीफाय करायचं असतं. आता बघा इथं माझ्याकडून Z लिहायचं राहिलं होतं माझ्या लक्षात आलं मी त्याला लगेच करेक्ट केलं. का माहितीये का कारण मी ह्या स्टेप पर्यंत चुकलंय का बरोबर आहे हे क्रॉस व्हेरीफाय करायला गेलो. तुम्ही पण एक म्हणजे प्रत्येक वेळेस क्रॉस व्हेरीफाय करत चला ठीक आहे. जेणेकरून तुमचं करेक्ट आन्सर किंवा अॅक्युरसी खूप वाढते. मॅथ्स मध्ये अॅक्युरसीच इम्पॉर्टंट आहे. नाहीतर तुम्ही सगळा पेपर फुल सॉल्व्ह केला, सगळं चुकवलं, 0 मार्क्स पडलाय. काय फायदा त्याचा? राईट. या स्टेप पर्यंत बरोबर आहे. हे कसं ओळखायचं आपलं? ज्यात XYZ नाहीये त्या एंट्री मॅचअप करताय का पहा बरं. येस 1 ला 1 मॅच करतोय, 6 ला 6 करतोय, इथं 6 करतोय, 0 ला 0 करतोय, 4 ला 4, 8 ला 8. तर बाकी सगळ्या एंट्रीज आपल्या मॅच होतात म्हणजे आपण ह्या स्टेप पर्यंत नाव करेक्ट राईट. ओके सो चला आपल्या इक्वेलिटीची कॉन्सेप्ट वापरा. आता फर्स्ट इक्वेशन काय तयार होईल आपलं 3 + 2x इज इक्वल टू काय इकडचा 6. इक्वालिटी कशी हे करायचं हा एलिमेंट ह्या एलिमेंटला इक्वल असणार आहे. देन हा एलिमेंट ह्या एलिमेंटशी इक्वल असणार आहे. हा एलिमेंट ह्या एलिमेंटशी इक्वल असणार आहे. ठीक आहे. सो सर 3 रिझन + काय लिहायचं? काय काय रिझन काय लिहायचं? since two matrix are equal hence डायरेक्ट इक्वल आहे सो आपण हे लिहू शकतो असं. ठीक आहे इथं वाटलं असतं तुम्ही इथं लिहू शकता since given two matrix are equal थोडं खाली लिहितो मी matrix are equal hence काय येईल आपलं 3 + 2x is equal to 6 1 + 2y is equal to -1 z + 4 is equal to 6. चला सॉल्व्ह करूयात आपण याला 3 ला पाठवा त्या साईडला 2x is equal to 6 - 3 2x is equal to 3 x is equal to आला आपला 3/2. ठीक आहे ओके नेक्स्ट आहे y त्या 1 ला तिकडे पाठवला तो अगेन काय झाला मायनस झाला म्हणजे काय 2y is equal to -1 हा पण 1 तिकडे गेला तो मायनस झाला -2 so y is equal to -2/2 तर त्याचा कट करत चला z 4 ला जस्ट तिकडे पाठवला मायनस झाला आपल्याला काय मिळालं व्हॅल्यू x is equal to 3/2 y is equal to -1 z is equal to 2. ठीक आहे हे असणार आहे आपला XYZ च्या व्हॅल्यू. कळलंय मॅट्रिक्स अल्जेब्रा कसा यूज करायचा काय करायचा केव्हा यूज करायचा किंवा जे काही आपल्या मॅट्रिक्सचे छोटे छोटे रूल्स असतील ऑर्डर असेल देन इक्वालिटी ऑफ मॅट्रिक्स असतील ते केव्हा यूज करायचे कसे यूज करायचे ते का यूज करायचे कुठे इम्पॉर्टंट आहे त्याचं राईट ते का लागतात कारण असे एक्झाम्पल असतात की त्यात मल्टिपल फॉर्म्युले मल्टिपल मेथड्स मल्टिपल स्टेप्स मल्टिपल डेफिनेशन्स यूज केल्या जातात राईट सो ते आपल्याला दॅट पर्टिक्युलर वेळेत आयडेंटिफाय झालं पाहिजे टॅकल झालं पाहिजे ठीक आहे
येस. ह्या ज्या काही नोट्स आणि होमवर्क ग्रुपवर येत राहील. ठीक आहे. त्याचा काही इश्यू नाही. ओके. बाकी कुणाला काही डाऊट आजच्या लेक्चर बद्दल? सर आपण पेपर केव्हा मिळेल? पेपर पेपर तुमचे चेक झाले. तुम्ही क्लासला पेपर घेऊन जा. ठीक आहे. तुमचे मार्क्स कळतील. पेपर कालच चेक झालेले ऑलरेडी. ओके. बाकी अजून?